ओम ज्ञानिनां मुक्तिदात्री या ज्ञानरासाधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्य निमित्त चलता येईल तसले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संगाक आयले तसले मागेले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक जाले तसले स्वागत। महाभारताचे कथा आम्ही सगळं लोकांची ऐकाला सहजानुची आमकां दिसचे महाभारताचे युद्ध कितें आसा हें अंतिम क्षणा भितरी जाल्ले म्हणून तशें ना तें। कौरव आनी पांडव सान आसतनाची ते युद्ध अंतरंगा भितरी सुरवात जावनू आशिल्ले। हस्तिनावती राज्य वस्तुतः पांडू राजाले अनिवार्य जावंक गेलो तेणें तेगेले भावाक धृतराष्ट्र दिवचे पडले। मध्यांत तेगेलें निधन जालें। अशें जावंक गेलो पांडवाल चेड बी हस्तिनात येवन पावलेची। धृतराष्ट्राची चेड बी थंय उरलेची। तिनी बराबरीची वार्ता उरलेची होट येता उरलेची। तिंगेल गुरू कृपाचार्या कडेन विद्ये घेता उरलेची। प्रायः कौरव लोक 100 पांडव लोक 5ची। कौरवांतरी मन केल्यारी पांडव लोक तेंकां खंयच न्ही जाल्लेरी पांडवा भितर एक व्यक्ती आसा तो म्हळ्यार भीम। बलभीम म्हूण नांव ताका। अत्यंत बलिश्ठ ते एकले कडेची अत्यंत अद्भुत शक्ती आशिल्ली ताका। आनी एका कडेन एक शक्ती कशी उरता तसली शक्ती तेगेली एकल्या कडेन आशिल्ले। अशें हांव न्हू हे कौरव लोक ताका भिन मरता आशिल्लेची। तो आयलो म्हळ्यार तोडवना राप्पन अशें मात म्हळ्यार चालू उठून पडकच चितलें सामर्थ्य तेगेले। अशें हांव न्हू तिंकां दिसता आशिल्लें कौरव लोकांक हे बाकी 4 भाव आमी कितें करीत जाल्यार हो एकलो आसा पळय ह्या कशें तरी करून न्हू उपायान काडका झगडी करूं गेल्यार हेका आमी गेलोवचें शकत ना म्हणचें सत्य तिणें कळून घेतलें। कारण भिमा शक्ती तशी आशिल्ले पयलींचे दष्टपुष्ट्यान आशिल्लो तो तितले ताकत बी आशिल्ली ताका। हिणी ताका किडीत आशिल्लेची कौरव लोक जाल्यार टेबल तो लक्ष घेवच नाशिल्लो। ताका कितले येवका त्या मस्तकान खावचें कशें खेळका खेळचें कशें उरका उरचें तशी उरता आशिल्लो तो केन्नाची। सहजानुची हे कौरव लोक पोराचे रुंकाचेर उरले रे ह्याक रुंकाचेर जावच ना मोटांग। सहजान भिमान विचारचें म्हाका हण्ण कांडी रे रुंका आशिल्लें तूं यो उंच ह्याका खंय उंचेडू येता पाप। भिमान सांगचें दिता की ना तुमी जेवत ना तूं उंचोन घे। कौरव लोक उत्तर भीम भीमत न्ही वतो तोडवो करता आशिल्लो रुंक हालीत आशिल्लो रापा रापा करून ओट्टो लोक तोक पडता आशिल्लेची हण्णा बरोबर चित्तशक्ती तेगेले कडेन। अशें जावंक न्हू प्रायः हिंकां दिसलें हेका
आम्ही हेच जावचें घेवन गेदवचें जावूच ना हेका कशें तरेची नाश करून सोडका म्हणून अशें आमगे न्हू प्रायः दुर्योधन दुःशासन हे सगळे लोक मेळून गे न्हू एक कूटतंत्र तयार केल्याची अद्भुत तंत्रगारिके केल्याची ते म्हळ्यार आमी सगळे लोकची वनयात्रे वच्चे नदी यात्रे वच्चे म्हणून राजाल चेडा थंय वता म्हणटवी तरी वनविहार वता म्हणटवी तरी सगळे सैन्य बी तयार जाले सगळे लोक आयलेची हे सगळे हे ठिकाणी कौरव हे ठिकाणी पांडव 5 लोक वनयात्रे गेल्याची नदी तीरा भितर तिने बेडार सोडले थंय पुरा खेळचे खावचे न्हावचे पिवचे हे पुरा चेड करता आसाची राजाल चेडा विचारतलो कोण तिंका सहजानुची संध्याकाळ जाता आयले हेने 1-2 दीस थंय उरका म्हणून गेलाची संध्याकाळ केन्ना जालें की तेन्ना दुर्योधनानी भीमाक यो तुजे खातीर हांवें बरें खावचें करून हाडला म्हूण सांगे न्हू तेगेली डेरी आपूण व्हरता तेगेले उर्च स्थानां आपूण व्हरता आपूण व्हरून गे न्हू तेका मोदक दिता भीमाक खावचें म्हळ्यार मस्त इश्ट खावचे विशय भितर कितें खाता म्हूण तो पळयत ना तेजे भितर मोदक मस्त इश्ट तेका अशें हांव गे न्हू ते मोदक बरें जाले मागिले केन्ना याद करतलो तूं एकलो पळय म्हणून भीमानी बडा 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 मोदक खाले जाल्यार ते केवल मोदक जायनाशिल्ले तुंत भितर हे दुर्योधन आनी दुःशासनानी विश बी घातिले अशें जावन गे न्हू खाल्ला थोड्या वेळा भितरची भीम बेशुद्ध्यान पडलो निश्चेश्टान पडलो तेन्ना दुर्योधनाक दुःशासनाक संतोश एक कांटो आमगेले तेन्ना गेल्ले भायर पूण हेका हांगा तर इल्लेरी खंय तरी परतून उठले कश्ट अशें गे न्हू हेका न्हंये भितर घाण सोडका म्हणून दोगो लोक रातो रात्री हे गेले पांय हात धरून गे न्हू बाजून आशिल्ली तसले न्हंयेक तेका हो न्हू उडिताची आनी डेरे गे न्हू आराम न्हिदताची हे कारण पांडव लोक भीम कितें आयिल्लो ना अर्जुन सांगता आणा तो खंय खाता बसता खंय न्हिदू पुरो आमी न्हिदया म्हण न्हिदता पुराची न्हिदून उठताची खंय भीम आसा सगळे कारण स्वताची भीम मेळटना तिंका हे कारण पांडव लोकांक मस्त पश्चाताप येता बेजार येता आमगेले एकलो भीम गेलो म्हणून हे कारण कौरव लोक बी एकले मस्त संतोश येता एकलो आशिल्लो दुश्ट गेल्लो म्हूण सांगे न्हू अशें न्ही परतून गांव वचून पावताची जाल्यार दैवयोग दैवलीले विचित्र न्हेवे केन्ना हे भीमाक ही उदकान उडयताची तेच रात्र टायमार नागकन्याका ते उदका भितर विहार करचे आयले उरताची तेणी हे सुंदर जालें चले पळयताची पळोवंक गे न्हू व्यामोह येताची हे काम लोकां व्हरका म्हूण सांगे न्हू ते नागकन्या नागस्वरूप हे गे न्हू हे भीमाले शरीर कितें उदका पडलो आसा ते नाग लोकां घेवन सोडताची सुंदर शरीर अत्यंत अद्भुत तसले व्यक्तित्व 8-10 वर्षाची चलतो पाप अशान तेका तें होवन घेवन सोडताची सोडली तेंगे कामां वताची भीम अजून बेशुद्ध्यानो आसा तेका प्रज्ञे ना नाग लोकां विचारचें काम आसा तुमकां थंय मस्तीत नाग उरताची तेंकां अत्यंत आश्चर्य ह्यो कोण एक मनशांक येवन पावला हांगा ह्यो न्हिदून आस मू ह्याक सोडचें ना म्हणून ते नाग पुरो ह्याक चाबलेची चाबिले तोडवू ह्याक चर्चाक गेले कारण विशाक परतून कसलें दिवचें पडटा आनीक विश दिवचें पडटा न्ही ताका विशाक विश दिलें कितें जाता विश पयलीं विश नाश जाता 2 पॉजिटीव गेट नेगेटीव तशी ते पद्दती अशें जावंक गे न्हू ते पयलीं विश गेले ह्यो उठून राबलो उठून राबून हे लांगा वंच परत नाग फिरता आसाची राप राप गे नाका नाका राग नागाक धाडूंक गे न्हू मान काडची सुरवात केल्लेच हाणें ते विशीं नागराजा कडले कोणक्याक मनुश्य आयला बालक आयला धंदा धुंदी कंगेन सगळे नागाक मान काडटा आसा म्हूण सांगे न्हू तेन्ना नागराजानी ते गेले वयस्क तसले सेवल का धाडून गे न्हू ते चल्ल्याक आपण हाडे तुमी म्हूण सांगून आपण हाडशिले
आपण हाडटाना विचारले कितें करता असो तूं, कितें अशें करता असो म्हण हांगा तूं खंतनेन पावलो म्हणून. तेन्ना तो चल्लो सांगता म्हाका कशेन पावलो म्हण हांगा गुंतना. दुर्योधनानी मोदक जर ते खाल्लो माझो गुत्त म्हाका, नंतर कितें जालें म्हण गुंतना. तशें म्हण कितें जालें म्हण सांगे न्हू. नागराज विचारता आसा तेन्ना ते नागकन्या येताची सांगताची ना ह्यो उदका भितर तेलो वता आशिल्लो प्रज्ञाहीन जानू ह्याका आमी हाडले हांगा. तेन्ना ते नागराजाक सगळे विशय कळटा. तेणी विश खावशी जाल्याका प्रज्ञाहीन जावन पळालो ह्यो ह्याक हिने हांगा हाडले आनी परत तुगेले विश गेल्ले म्हणून. तेन्ना तूं कोणाल चल्लो, पांडुराजाल चल्लो म्हणटा तरी नागराजाक मस्त संतोश वता. पांडुराजानी म्हाका मस्तीच उपकार केल्लो आसा, हांव तेगेले मित्र बी आहाय जाल्यार आमी सगळे लोक पातळ लोकां भितर वास करता आसताची. मस्त संतोश जाले तूं आयिल्ली न्ही आज हांगा, गडबड करनाका, तूं आरामशीर हांगा उरी 10 दीस मस्त कन खा, बरें कन खेळी, कितें ताका तें उठ करी म्हण सांगे न्हू. नागराज तेगेले पूर्व मित्र जाले चल जलकत्र्याका बरें वेवस्था करता. वेवस्था करूंगे न्हू ह्याका अद्भुत जालें तसलें खाण, अद्भुत जालें तसलें भोजन, अद्भुत जालें तसले वेवस्थे. प्रायः नाग लोकां भितर एक विशेष औषधी आसा, तेंगे कडेन एक वस्तू विशेष शक्ती आसा. ते म्हळ्यार तेंगेले तरी प्रसाद घेतले पुरो ते मनुश्याक 100 पटी जास्त शक्ती आवता. तसली शक्ती त्या नाग लोकां भितर आशिल्ले. अशा न्हू त्या शक्ती प्रसाद बेची हें भिमाक तेणी खाविशिल्ले. कारण तेंका गुर्त आशिल्ले मुखारी ह्यो मनुश्या निमित्त दुश्ट संहार जावचे आसा म्हणून. अशें जावंक न्हू पयले एक्कू हातीचे एक्कू आन्याचे बल आशिल्ले तसले ह्यो चल्लो भीम ते प्रसाद खावचे भितरी हिगेले बल 100 पट वाडून गेले. 100 हाती शक्ती हिगळे भितर आयले. ह्यो मस्त बलिश्ठ जालो, बलाढ्य जालो. ह्याक संतोष जाले. त्यांनी ह्यो सांगू लागलो नागराजाक, नागराजा मागेले 4 अण्णा आनी मागेले अम्मा कितले बेजारता आसा की उंच. आतां हांवें तरी वतनाशें उरलेली ना त्या वतलो थंय, म्हाका तूं हें कृपेकन सोडून दिवं का म्हणून. तेन्ना नागराज ताका कांय भिनाका, तेणी आराम आसाची, तूं पळोवन आनी तेणी मस्त संतोश जाताची, कांय भिनाका म्हूण सांगे न्हू. हेका तेणी उंच न्हय उंच पाविताची. खंत हेका आपूण की परतून तेची जागे हे पावता. गळ्याक एक सुंदर माळ घान सन्मान करून हाडिल्ले हेका, भांगराचे आभरणांनी घान हाडिल्ले हेका. ह्यो संतोशान घरांत हांवन येता. तेन्ना कुंतीक तेगे 4 भावाक मस्त संतोश येता. सगळे लोक अपघांक येताची, कितें जालें रे म्हणून विचारताची. तेन्ना भीम सगळें घटना सांगता. तेन्ना आम्म सांगता हें कितें जाल्लें आसा हें कोणाक सांगनाकाची. जर सांगलेरी आनी द्वेश वाडता वता आनी तेणी कितें करूंक तयारी. दुश्ट लोकां बरोबरी आमी कांय गुंतनाशी उरची बरोबर बीन आहा. आमी कितकी कर्ण गेलेरी ते दुश्ट लोक तेंगेले आनी काम करता उरताची. अशें न्हू आमी सगळे लोक सौम्यजान उरया, बरें करून उरया म्हूण सांगे न्हू ताका आश्वासन दिताची. म्हणजे कथा आयकले नंतर आमकां कळणेचें सत्य कितें. नागाले अनुग्रह मेळ्ळेरी मनुष्य कितें जाता म्हणून. मनुष्याक अद्भुत शक्ती सामर्थ्य येता म्हणजे सत्य हें कथे निमित्त कळून घेवका. महाभारत युद्धा भितरी प्रायः 3 लोक खंयचे लेखा ना आशिल्ले तिणी. धर्मराज, नकुल आनी सहदेव. धर्मराज धर्मा भितर मुख्यस्थ सोडलेली, नकुल सहदेव थोडे कले भितर मुख्यस्थ सोडलेली. प्रायः युद्ध कितें आसा युद्धाचे निर्णायक केलेले हे दोनी व्यक्तींनी, एक अर्जुन आनी एक भीम. हे दोगूलो केल्ले युद्धा निमित्ताची महाभारत युद्ध निर्णायक जाता गेले. भगवंताले कृष्णाले तांकां साथ मेळ्ळे. अशें हांवें न्हू हिनी विजयी जाल्ला म्हणजे जाल्ले आसलेली. प्रायशः भीमानी नासतना कितें नागाला आशिर्वाद घेतिले, कितें अनुग्रह घेतिले, तन्निमित्त तितलो तो बलिश्ठ जालो, बलाढ्य जालो म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा. अशें हांवें न्हू आमगेले भारतीय संस्कृती भितरी नागाक विशेश स्थान दिल्लें आसा, महत्व दिल्लें आसा. तेगेले आराधनेक वैशिश्ट्यपूर्ण जालें तसले विशेशतेनी भोगलेलें आसा. नागाले जन्म
चिंतन करत असताना भागवतादी ग्रंथ सुंदर जाणू वर्णन करताची. परब्रह्म परमात्माने मरीच्यादी सप्तऋषिक सृष्टी कल खई. मरीचीले चल जावं गेनो एकलो ऋषी जन्म आयलो तो कश्यप म्हणून. ते ऋषी कणे अगार याल तसं तपश्शक्ती आशिल्ले. ताका दक्ष प्रजापतीले 13 चेल्ली म्हूण सांगेन. एक ग्रंथा भितर सांगल्या न्ही 17 चेल्ली म्हण दुसऱ्या ग्रंथा भितर उल्लेख करताची. उठचेरी 13 चेल्ली बरोबर तो लगीन जालो कश्यप महर्षी. ते कश्यप महर्षीले संतानाची प्रायशः हे सगळे विश्वपुर्तीची व्याप्त तसले कथा भागवत पुराण आमकां सांगता वता. दिती अदिती अशी अनेक इतली पत्नी कश्यप महर्षीक. दिती निमित्त दैत्य निर्माण जालेली. अदिती निमित्त आदित्यादी देवते लोक निर्माण जालेची. अशी धनु म्हणजे ती बायले निमित्त धनुज राक्षस लोक निर्माण जालेची. अशी पुरा वर्णन येता वता. तुमचे भितरी कश्यपाक आनी दोनूय बायल आशिल्ल्याची बायले नांव आशिल्ल्याची एक विनुता एक कद्रू म्हणून. विनुता निमित्त ते कश्यपाक पक्षी की ते समृद्ध पक्षी आसाची ते पुरा जन्मा येताची. कद्रू निमित्त सहजानुची ते ऋषीक हे सर्पादी सगळे की ते प्राणी आसाची ते जन्मा येताची. अशें आमगे न्हू कद्रू संतान हे सगळेची की ते आमी अनेक नागा पुजा करताची. तक्षक जावो नागराज जावो हे सगळेची कद्रू संतान. अशें आमगे न्हू ऋषी संतान जालें तरी हे पुराची अत्यंत प्रभावशाली जावन आशिल्ल्याची अत्यंत बलिश्ठ आशिल्ल्याची. हिंकां ब्रह्मान एक वर दिलेले तुमी कशी उरया बरें करून उरया म्हणून. जाल्यारी नाग लोकाक विशेश तसले अहंकार येवन गेले. आमी कितकरी चलता म्हूण सांगे न्हू तेन्ना लोकांक मान काडचे लोकांक चापचे लोकांक तेंगेले विशांनी भस्म करून घालचे असलो वायट काम करूं लागले खंय. हें आतांची कथा सांगतना आमी हें कृतयुगाची कथा सांगता आसाची. तेन्ना सगळे मनुश्य लोकांक त्रास जाले देवान देवत लोकांक त्रास जाले. ते सगळे लोक वचून ब्रह्मा सांगले खंय ब्रह्मदेवा तुगेले वंशस्थाल तसले कितें हे नाग आसाची आमकां त्रास दिता आसाची आमकां जीवन करचें कश्ट करून घातला हिंगे तेन्ना आमकां रक्षण दी म्हणून. तेन्ना ब्रह्मदेव तुमी कांय भिन्नाका म्हूण सांगे न्हू सगळे नाग लोकांक तेगे ब्रह्म लोक आपोवंक येता. नाग सगळे थंय येताची. तेन्ना ब्रह्म विचारता आसा कितें करता आसा तुमी. हांवें तुमकां अद्भुत शक्ती दिल्या थंय त्या शक्तीचो वापर तुमी कितें करता आसाची लोकांक मान काडटा आसाची लोकांक त्रास दिता आसाची. हून तुमी तुमकां परिणाम बरो देंवत ना. हें कितें तुमी वायट काम केलें आसा हून तुमी तुमकां एक दीस नाश येता तुमी अग्नी पण नाश येवचें पडटा म्हूण सांगे न्हू ब्रह्म तेंका शाप दिता. तेन्ना हें सगळे नागदेवता वचून ब्रह्माक पांय पडताची. ब्रह्मदेवा आमगेले चूक केलें आमी कितें करची. आमी जन्म आयलतनाची आमगेले नडते चलचे वच्चे आमी वंकड तिंकड जावन वच्चे अशें आमगेली बुद्धी बी वंकड जावन उद्देश दिसता आसा. अशा न्हू आमी लोकांक त्रास जाल देवत लोकांक त्रास जाल आमगेली चूक आसा. जाल्यार आमी तुका एक मागणी करताची ते म्हणल्यार आमी तरी भू लोकां उरलेरी हे त्रासात तर आमी लोकांक सोडूं जावत ना. आमचे खातीर एक कसली एक वेवस्था कर तूं आमचे खातीर खंयचो एक लोक तयार करून दी आमी थंय आराम उरताची म्हणून. तेन्ना परब्रह्मा बी हयश म्हण दिसता अडना तुमकां तुमचे खातीर एक हांव लोक तयार करून दिता म्हूण सांगे न्हू. पाताळ लोक परब्रह्म तेंचे खातीर तयार करून दिता आनी तयार करून सांगता तुमी सगळे लोक पाताळ लोकां भितर वास करका. केन्ना मनुश्य लोक तुमकां पुजा खातीर आराधना करता आपयताची तेन्ना मात्र येवका नाजाल्यार थोडेच आहारा खातीर मात्र तुमी येवका बाकी कसलें करचें ना म्हूण सांगे. केन्ना परब्रह्म तेंकां सांगता की तेन्ना सगळे नागदेवताक संतोश जाता. ते सगळे लोकांची संतोष व्यक्त करून न्हू पाताळ वताची म्हणजे कथा आयकतना ते पाताळ लोकांक वच्चे दिवस केन्ना म्हणजे चिंतन करता आसतना धर्मशास्त्रा लोक सांगताची ते आयचे दिवस म्हणून. श्रावण शुद्ध पंचमी कितें आसा हे पंचमी दिवस ते परब्रह्मानी तांकां नागलोकां वेवस्था केली खंय आनी तुमी सुखाच्यान उरया म्हणून तांकां आशिर्वाद दिले खंय. अशें आयचे दिवस
हे श्रेष्ठ आसा नागदेवताक सुंदर जाले तसले अत्यंत संतोषारी जाले दिवस जाले तरी आमी सगळे लोकोची ते नागा पूजा करचे एक आराधनाक्रम चलता आयला आसा. ताकाची पुराणा भितर एक श्लोक येता, एतत् सर्वंच पंचम्यां तेषां जातं महात्मनां म्हणून. हें कितें ब्रह्मांनीक वर दिलें, तेंचे एक पाताळ लोकां वचचें असलें एक वेवस्था जालें. हें केन्ना जालें? पंचम्यां, पंचमे भितरी आलची पंचमे भितरीची जाल खंय. अतस्त्विजं तिथिर्धन्या सर्वपापहरा शुभा. अशा न्हू हें कितें पंचमी तिथी आसा, नागर पंचमी तिथी आसा, हें अत्यंत धन्य श्रेष्ठान आसा. इतलेंच न्ही, आलचे दिवसू कोण ते नागाला आराधन करता ते आराधना निमित्त सर्व पापहरा, मनुष्याले सगळे पाप नश्ट जाता आनी मनुष्याक शुभा बर जाता म्हणजे चिंतने आमगे म्हालगड लोक पौराणिक ग्रंथ भितरी उल्लेख करता वताची. अशें जे आमगे न्हू हें नागर पंचमी कितें आसा, हें नागर पंचमी नाग लोकांक संतोश जाल काय तरी, तेंची एक वेवस्था जाल काय तरी, तें संतोश स्थिती आसले काय तरी जाल्यार तसले पंचमी जाल काय तरी ते केन्ना संतोश आशिल्ले दिवस आसा. तसले दिवस आमी विशेशान नागाला आराधन केले निमित्त, नागाला उपासन केले निमित्त, नागाला पूजन केले निमित्त नागाला अनुग्रह आमकां मेळटा, आमकां बर येता, आमगे इश्टात पूर्ती जाता म्हणजे संकेत आमकां म्हालगड लोक दिता आसाची. अशा न्हू हें नागर पंचमी कितें आसा, अत्यंत श्रेष्ठ तसले दिवसान आसा. नागाला आराधन कंगे न्हू नागा कणे विशेश तसलो अनुग्रह घेवं तसले दिवसान आसा. अशावनूची ते नागाला आराधन केले निमित्त आमकां कितें फल मेळटा म्हणजे बदल भविष्य पुराणा भितरी सुंदरान उल्लेख करता वताची. तीन सांगताची नागस्तु नागशततुल्य बलम ददाती म्हणून. हे नाग देवताले आराधन केले री आमकां कितें कशें री नाग शततुल्य बलम ददाती. 100 आण्याचे बल आमकां प्राप्त जाता खंय. तितलें सामर्थ्य ते नागदेवता आमकां दिता खंय. तेज नंतर आनी कितें मेळटा नागारी पुजा केले निमित्त आमकां? व्याधिं विनाशेचे जीवनम आतनोती. आमगेली शरिरा भितर कसले एक रोग उरो ते रोग रुजून पुराची नागाला आराधना निमित्त कम्यात खंय. ताकाची व्याधिं विनाशयती. नंतर जीवनम आतनोती. आमगे जीवन आमगे कितें संतानाचे परंपरा आसा ते आतनोती विस्तार करता वत खंय. नागाला आराधना नाशी उरलेली, नागाला अनुग्रह नाशी आमगे संतान थंय बंद्या वता, थंय ब्लॉक्यां वता, थंय तटस्थ जाता, मुखार वचीत ना, संतती वाडचीत ना. त्या संतती वाडकाम जालें आसतरी नागाला आराधना करत का तुमच्या निमित्त जीवनम आतनोती. तो न्हू विस्तार म्हणजे तातूंत निमित्त आमगे संतती वाडता वता, समृद्धी जाता वता. वह्निं प्रदीपयती. मनुष्याले जठराग्नी कितें आसा ते नागाला आराधना निमित्त प्रबल जाता वता. जीर्णशक्ती अत्यंत बलिष्ठ जाता वता. काम बलम करोती. मनुष्याले कितें कामना आसा ते सगळे कामना मनुष्याला पूर्ण जाता आनी ताका जावं कशें तसले सगळे इश्टार्थ प्राप्त जाता. आनी मृत्यूंचे नाशयती. मनुष्याला अपमृत्यू म्हणजे कितें आसा ते बी नाश करता नागाला आराधना निमित्त. सहजानुची मनुष्याक महामृत्यू अपमृत्यू 2 विधानाची वेवस्था करताची. महामृत्यू म्हळ्यार सहजानुची वयजान मरचें आमी. अपमृत्यू म्हळ्यार मध्यंतर एक अवस्थे भितरी आमकां मार जावन आघातान आमी मरचे ते अपमृत्यू म्हणटा ताका. म्हळ्यार जीवन आयले नंतर परिपूर्ण घेतिल्लो उरतना आमी जाल्यार खंयची एक मार येवची उरता, त्या मारा निमित्त आमी मरचे आसा. ते अपमृत्यू कितें आसा ते अपमृत्यू वरकीच नाश करता खंय. ते खंयच्या निमित्त संतत सेवित सहा. केन्ना ते नागाला आराधने संतत्यान करता उरताची, आमी अहर्निशान करता उरताची, विशेश नागरपंचमी दीस करताची. तेन्ना तो हें सगळें दिता म्हणजे चिंतने आमगेले म्हालगड लोक सांगताची म्हणजे जालें आसलेली प्रायशः नागाला आराधनेक कितलें वैशिश्ट्य आसा, कितलें म्हत्व आसा म्हणजे आमी कळून घेवचेक शकताची. अशानुची प्रायशः आमगेले म्हालगड लोकांनी हे पंचमे दिवसू नागाला पूजा करचे एक वेवस्था हाडले, विधान हाडले, एक सुंदर तसले कल्पना हाडले. अर्थात बाकी दिवसू आमी पुजे करता काय की गुतना जाल्यार आयचे दिवस तरेची ते नागाला पूजा करपाची, ते नागाला आशिर्वाद घेवपाची, तेगे अनुग्रहा निमित्त आमगे जीवन पावन जावं का म्हूण सांगून प्रायशः
अशें आमगे न्हू प्रायशः नागाल्या आराधने आमगे दक्षिण भारता भितर जास्ती प्रचलितान आसा. उत्तर भारता भितर ना म्हणना थोडे कमी, जाल्यार दक्षिण भारता भितर जास्त प्रचलीत. खंय खंय पळया तुमी, थंय नागरबन म्हणून कल्ल्याची, नागाले सोंद्राले तसले रुप्याचे एक फणे कंगीन आमी घरा भितर पुजा करचे हाळ्याची, आमगेल्या घरा तोटा भितर नागाल मुर्ती स्थापन केल्याची. अशें आमगे न्हू नागाल आराधना कितें आसा अव्यात्यान वाडता गेले. हाका कारण कितें, आमगे समृद्धी जावका, आमगे संतती वाडका, नागाल दोश परिहार जावका, नागाल आशिर्वाद जावका म्हण तेची मुख्यल तसलें कारण. अशें आमगे न्हू प्रायशः हें कितें परंपरा आसा वाडता गेले आमी सगळे लोकची नागाल आराधना करता आसाची, नागाल पुजा करता आसाची. तेजे बरोबरी आलचे दिवस विशेष आमगे न्हू आमी अत्यंत शुद्ध जावंगे न्हू, घार क्लीन करंगे न्हू, नागाले मातयेचे जावो पिठाचे विग्रह करंगे न्हू, तिगले आराधना करचे, पुजा करचे. तेका विशेश न्हू नैवेद्यक दूद, पातळी, थोडे कणे भाकरी, चेप्पे भाकरी मीठ घातलेली उरतना ताका तसले उठून नैवेद्य दाखोवंगे न्हू. तेका एक विशेश न्हू पुजा करंगे, तिगले आशिर्वाद घेवचे दिवसू आलचे दिवसू. अशें आमगे न्हू प्रायशः आमी सगळे लोकांची हें नागालें आराधना करका, नागालें आराधना करंगे न्हू, तिगेले आशिर्वाद घेवका, आमगे जिवना भितरी आमी सुख, शांती, समृद्धी पावोवका. प्रायशः आमगे समाजा भितर जास्ती लोक हें कितें नागरपंचमी उत्सव आसा करता आसाची बस्त अत्यंत आनंदानी, संतोषाच्यारी, प्रितीनी करताची. जाल्यार थोडे काण कितकीची एक हें आराधने भितरी त्रुट जाल्यार आमी पळोवचे शकताची. ते म्हळ्यार थोडेची वेर्णेकर कुटुंबा भितरी, थोडे कणे रायकर कुटुंबा भितरी हें एक पुजा कार्यक्रम तेणी करतना. तेजे फाटल्यान एक सान काणी उरकी सांगता तेणी. ते कहाणी कितले खरे कितले फाल्स म्हणचे निर्णय करचे कठीण. वेर्णेकारा घरा भितरी नाग जन्म आयलो खंय, ते नागाल चेल्ली होंगे रायकारा घरा भितर जल्लो खंय. अशें हांगे न्हू तो नाग तिगेले भयणीक आपूण हाडका राखी परबी कमसांगे न्हू वेर्ण्याक रायकारा घरा गेलो खंय. तेन्ना काळोख आशिल्लो खंय, तो सुत घान भयणी कडेन उलोवंक सुत घान बशिल्लो खंय. ते भयणी मायेन हेंगे कितकी हुवून तोप काणटे गेले सुंब शिजल आसून सुपावून दरिल्लो खंय. तो नाग मेलो त्या घरांतलो कितें करतना काय नागपंचमी करतना काय नागपंचमी करतना खंय. हे काय वेर्ण्याकारा घरचे नाग थंय वचून मेलो खातीर तेणी बी करतना खंय. अशी एक काणी. हें कितलें खरें म्हण विचार करचेची जिज्ञासान आसा. जाल्यार आमी तांकां प्रश्न करतना परतून म्हालगड लोकांक प्रश्न करचे बुद्धीमत्ता आमची कांय ना. जाल्यार सहजन आमी थोडे विचार करता म्हूण सांगचे. आमी आज आमी जीवन करता आसता आमी विचार करता न्ही. रायकार घरा भितरी नाग कशें जल्मा येतलो मनुश्या कडेन म्हण एक प्रश्न येता मनुश्या जिवना भितर. हां एक काम आसा, एक पयलींची एक पद्दत आसा. थोडे लोक पयले व्हडलो तोट उरता आशिल्ले थंय नाग उरता आशिल्लेची तेव्हा पळय आमी त्या नागा बिचारान आमी कितें होड करचें पुरो, पालन करचें पुरो, ते नाग थंय वचचें पुरो, थंय कितके दुर्घटना जावचें पुरो, ते एक अंश आमी घेवीत. जाल्यार तेन्ना जाल्यार कितें घटने आसा ते घटने निमित्त ते तले मारे करनाशें उरोवचें, तिंका दुख्ख येवचें पुरो. तिंगेले नाग थंय वचून मेल्ला म्हणून ना आमगेले घरा भितर तो नागेन मेल्ला म्हणून ते रायकर कुटुंबाचे की वेर्णेकर कुटुंबाचे तेन्ना ते तले मारा धक्क जावचें पुरो. ते दुख्ख आत्ता पासून घेवन बसूंक घेना आमी. पातळ खावतना नागा पूजा करतना म्हळ्यार कितें अर्थ. आमी कितले श्रेश्ठ म्हणजे जाल्याची, आमी कितले विचारवंत म्हणजे जाल्याची विचार करता न्ही. आमी प्रायशः अंधानुकरण करता आशिल्ले हें विचित्रान दिसता सामका. आमगेले गुरू कडेन चलतना सांगता आशिल्लेची अर्थ नाशिल्लो रे चिंतने. त्यांनी बेजार जाल्लो आसता त्या लोकांक सोडो बेजार ना जाल्यार मुखार लोकांक करतात न्ही, मुखार लोकांक नागाला आशिर्वाद घेवकात न्ही. कडेन मागीर गुरू विचारता आशिल्लेची तुमगेली वेर्णेकारा घरा रायकारा घरा नागाची पुजा करतना कितें म्हूण. ना ती नागा भांगरा नागोर की करून पुजा करताची तशें म्हणून हें नाग पुजा करची कितें तोंदरे करीत न्ही तिणी. भांगरा नाग करून पुजा करताची, रुप्या नाग करून पुजा करताची, नाग पुजा माच करतना म्हळ्यार अर्थ कितें विचित्रान दिसता न्ही आमकां. प्रायशः आमगेले गोर सांगता उरता आशिल्लेची आनी कितले कितें पद्दती आसाची थोडेची अनिश्टदायक पद्दती येवन गेल्याची आमगे जिवना भितर म्हूण सांगून ते म्हूण सांगल्यार सहजानूच एक दीस चवथी तरी एकलो कोण तरी मेल्ले रे. आमी ते दीस
मुक्काल वर्ष श्राद्ध येता म्हणून सांगे न्हू गणपती हाडची बंद करून सोडा थोड्या लोकांनी गणपती हाडे कशी पूजा करूं येता तो दीस मेलतो श्राद्ध आसता गेले पूजा करूं जावत ना हें अनेक लोकांच्या मना भितर भावना आसा आमगे गुरू कडेन तशेंच लोक विचारचे तिगे श्राद्ध आसा वर्षांतीक आसा कशी गणपती पूजा करचे गणपती हाडचे जावत ना न्ही आमी म्हणून तर आमगे गुरू म्हणटा आसलेची हें वार्षिक उत्सव वर्षा करचे उत्सव हें करतात तुवें वर्षीक आसा म्हूण गणपती हाडून अशें उरूं जावत ना तुवें गणपती हाडकाची जाल्यार तूं केक वेवस्थीत करून दिता तें म्हळ्यार कितें 11:30 घंटे भितर गणपती नैवेद्य करूं गणपती पूजा करूं तुगे हॉलार दवरून घेवन तूं पूजा करी जाल्यार कितें तुजें श्राद्ध आसा ते 1 घंटे नंतर पुजे नंतर तुगेले एक सांज रुमाक दुसरे रुमाक श्राद्ध कंगे विना गणपती सोडून घेवन श्राद्ध करचें वो ना श्राद्ध आसा म्हूण घेवन ना गणपती पूजा आसा म्हूण गणपती श्राद्ध करून अशें उरचें हें चुकता म्हणून आमगे गुरू निर्णय करून दिसता आसतना कळटा आशिल्लें आमकां प्रायशः असले कितले घटन जावं गे न्हू नागपूर चुकचे पड तेन्ना कोणाकी रायकारा कुटुंबा भितर की वेर्णेकार कुटुंबा भितर की कोणके वचचें पुरो त्या दिवस नागपंचमी करना अशें उरचें पुरो जाल्यार अव्यात जावन अजून पर्यंत तें कितें चलता आयलें आसा तें कितलें योग्य आसा आमी आज शिक्षण घेतलां हुशार जाल्याची भगवंतान तूं वेवस्थीत दिला आमकां पयली नमनीची गरीब तरना पयली नमगे कश्ट ना आतां आमकां इश्ट जावं लुटू मेळटा आसा अशें आसतना बिची आमी नागल पुजेंतल्यान वंचीत येता आसल्यार हें खंय की आमगेलें अज्ञान अंधकार आमगेले म्हालगड लोकांक थोडे लोकांले अशीच म्हूण सांग की ते थोडे हट्ट आसा हें हट्ट प्रायशः आमकां अजून पर्यंतची नागरपंचमी आचरण करचेक खंय की प्रतिबंध केन्नाशिल्लें दिसता आसा जाल्यार म्हालगड लोकांक सुदारशीचे प्रायशः कितले योग्य म्हणून आमकां दिसना त्या बद्दल आमी चिंता करतना जाल्यार तुमी सांगीत न्ही तुमी सुदारीत न्ही तुमी चेडा तुमी एक बरें वाड्डा किवीत न्ही अशें तुमचे खातीर उलयता आसा आमी म्हालगड लोकांक आमी थिंग उलोवन प्रयोजन ना थिंग सांगून प्रयोजन ना कारण कितें इतलो वर्ष पर्यंत तिणी हें गेल्याची मागीर बाप्पान कललें म्हणटा तिणी बाप्पान कललें म्हण आसलें बाप अशें तिणी तें बाप्पान कलल घराक उरक आशिल्लें बाप काश्टी बाळकान उरतलें बाप्पान काश्टी बाळकान तिणी बी काश्टी बाळकान उरक आशिल्लें तेवटें बाप्पान कलल नाका तिंकां हें मात जावं खंय नमोन आहा तिंकां थिंग उलयचें काम ना आमी जाल्यार आमी तयार जेया आमी चेंज जेया आमी करया नाका आशिर्वाद आमी सगळो घेया आमी सगळोची जिवना भितर बरी आमी सांचेक इश्ट करता आसा अशें आमगे न्हू नागर पंचमी कितें आसा अत्यंत श्रेश्ठ असलो उत्सव मनुष्य जिवना भितर मनुष्य शरिरा भितर एक नाडी आसा ते नाडी तरेची जीव त्याग केल्यारी चिगरा केल्यारी नागाल आराधना करचे अनिवार्यता मनशाक आसून आसा अशें आमगे न्हू मनुश्यांनी नागाराधना कितलें करता वता तितले मनुश्य निरोगी जाता वता आरोग्यवंत जाता वता तितले मनुश्य जिवना भितर विशेष तसले अभिवृद्धी मेळटा वता नग अस्य अस्तीति नागः कोणा कडेन संपत आसा ताका नाग म्हण अर्थ आमी नागाराधना केल्ले निमित्त संपत वाडता वतो चित्त शक्ती त्या नागा कडेन आसा अशें आमगे न्हू नागाराधना कंगे न्हू आमी सगळोकची कृतार्थया आमी सगळोकच बरें जी आमी सांजेक इश्ट करता आसा आज नागर पंचमी प्रायशः आज सुंदर नाग आमी आज हांगा पुजी केल्लो आसा प्रायशः मातयेचे नाग हाडले खंयचे आमगेले मित्रांनी छंद छंद करून पेंटींग केलें साकणच्यान मेळ्ळेलें म्हाका छंद करून पेंटींग करून ते बी भांगराचे पेंटींग कंगे न्हू आज एक पूजा करचेक अवकाश आमकां मेळ्ळो आसा अशें आमकां मस्त संतोश जाता आसा प्रायशः आमी म्हणटाचे हळदी नाग दिसले रे देवाल नाग ते म्हणून खंयच्यानूच दिव्याचे तेगे भितर आसा तो श्रेश्ठ हळदी नाग सहजान दिसना केन्नाचे ते हांगा भोव लोकां भितर फिरचे बी मस्त कमी ते जास्ती जास्ती पातळ लोकां भितर उरताची जाल्यार ते दिसलो म्हणजे असलें कितें नागाला आशिर्वाद मेळ्ळो म्हणून आमकां अशें सांगून अशें न्हू तसले एक नागाले पुजा करता तसले अवकाश मेळटा तरी हें सगळे तयार करून दिले तसले मागीर सगळे मित्र लोकांक धन्यवाद सांगताची थिंग दोगावले आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा मस्तीत संतोश जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम विधिवत्यान बरे रितीच्यानी चलता आसा प्रायशः आज वरकीची अनेक कितले पाद्यपुजा कार्यक्रमा भितर आज तिनी जालेच अनेक कितले सांगची पद्दती ते रूढी येवंक गेले आमकां अशांच्या तोंडा येवंक गेले 3 पाद्यपुजा कार्यक्रम जाले आजी आज साकणे बीच मागीर आवय लोक सेवे आशिल्लेच मागीर मित्र लोक सेवे आशिल्लेच अत्यंत आश्चर्य दिसलें आमकां विचारलें आमी पूज करून आयले की म्हूण हय स्वामीजी
सकाळी 5 घंटे उठून नैवेद्य कर नागा पूज कर थोडेच नागा प्रसाद खाऊन व्हायले का त्यांनी पळया तिथले मनाशी एक भावने असं आम्ही अंगवाची का सेविकर का हे कार्यक्रम चिवच्या वचना म्हणते बदल इतलुटी व्यवस्थित करता म्हणजे असलेली प्रायशः आम्ही ती कितल्या बिना सांगलेली कमीची अशा घेणू त्या सगळं कची देवीला आशीर्वाद म्हणचे प्रार्थना करता असा विशेषानू आजी चातुर्मास भितर एक विशेष सेवे आज आम गेले दोग लोकांना हांग दिल्लं असा त्यामुळे री उदयास्तमान सेवे होड सेवे ते 50 रुपये सेवे दोघं लोकांचे अत्यंत मित्र बी आहे व्यवसाय भितर पार्टनर बी आहे ते दोघं लोकांना मिळणं आज एक होड सेवे हांग दिलं असा त्यामुळे री श्रीयुत मंजुनाथ एस रेवणकर आणि श्रीयुत प्रकाश एस शेजवाडकर दावणगेरे हे दोघं लोक मित्र लोक मिळून गेलो आज उदयास्तमान सेवे जी गेलो हे चातुर्मास कार्यक्रमाक बरे सहयोग तिने दिलं असा सकाळी श्रीधराने बी आयले राहायची तिने पाठपूजेचा कार्यक्रम चालवून दिले मंजनाले बापय तिने अशानू ही एक होड सेवे जी गेली चातुर्मास कार्यक्रमाक सहयोग दिलत असले त्या दोघं लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताचे देवीला आशीर्वाद म्हणते प्रार्थने करता असा त्याच बरोबर प्रति दिवसाप्रमाणे मागील आवय लोकांनी ललिता सहस्रनाम अनेक इथे देवता स्तोत्र वाजवून घेऊन भजन कलेची त्यानंतर सुंदर तसले भजन तुम्ही ऐकले आजी प्रायशः ऐका केले की म्हाका मस्तीतले इन्स्ट्रुमेंट घेऊन करता म्हण दिसले कळले आज कालाचे मोबाईल व्यवस्थे तरी आम्ही सुंदर तसलं भजन करीत म्हणून प्रायशः ते भजन मागिले श्रीयुत सतीश एम रेवणकर आणि ते गेले तंड छंद करायचे वेदिकेमध्ये बसून गेलो अत्यंत सुंदर असलं भजन आहे म्युझिक ऐकायचे एक अवकाश आमकां त्याने कन दिले अशानं सतीश अण्णाक आणि तेंगे सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थने करता असा तेजे बरोबर एक सुंदर जालें तसले किरो नाटक बी आमी आज पळयलें आमी हांगा मागीर आवय जालें तसले श्रीमती सुनंदा वेळणेकर आनी तेंगे तंडान फार छंद करून नाटक करून दिलें अद्भुत जालें तसलें नाटक छा कर उत्साहिकाचे गेल्यार प्रायशः उठलो हास्यत आशिल्लें तो शिवडीत आशिल्लो छंद जालें तसलें एक प्रायशः राणीच्या नमाल पात्र बी अद्भुत जालें आशिल्लें उट्ट पात्राची अद्भुत प्रायशः एक 2-3 दिवसां भितरी मागीर ते मित्र लोकांनी त्या आवय लोकांनी कितले छंद करून तयार केले अशान एक सुंदर नाटक चलोवन दिलें बदल मागीर सुनंदा आईक आनी त्या सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा चातुर्मास्य सुरवात यावंगे न्हू आज करेक्ट कितले दिवस येलेची 20 दिवस येलेची न्हय आनी करेक्ट 2-20 उरलेची ಒಟ್ಟು 60 दिवस कार्यक्रम न्ही हे अशा न्हू आज 20 गेले आनी 2-20 म्हणजे 40 दीस उरले आमचे कणाचे पळया देवाला आशीर्वादा निमित्त तुमगेली प्रिती निमित्त तुमगे सेवे निमित्त कितले छंद तरी हे कार्यक्रम चलता असं म्हणून घेनो जावो देवीला आशीर्वाद निमित्त मुखारी वैशी चलून घेनो हे कार्यक्रम यथावत करून सगळं समाजाक सगळं मनुकुलाक बरें जेवशी करो म्हणजे प्रार्थना देवीकडे करता असा आज बीच मागिले अनेक आवय लोकांनी नैवेद्य हांडिल्लो आसा थिंग सगळे लोकांक धन्यवाद सांगताची सगळे लोकांची शिस्तीचेरी लायन श्रीया कीर्ती घेनो नमस्कार स्वामीजी नमस्कार करून प्रसाद घेनो महाप्रसाद घेनो मुखार कार्यक्रमाक सहयोग दिवं का आमी जीवन थोडे बदलावण जावं का सगळे लोक नागपंचमी करचे आचरण करचे एक परंपरे आमी हाण घेवं का मुखार चेडाक ते एक वाट आमी दाखोवन दिवं का म्हण सांगचे इश्ट करताची सगळे लोकांक बरें देवा म्हणजे प्रार्थना करताची मागीर हे कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।